आहे त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच दक्ष आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि खरं म्हणजे ती विचार करण्याची वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे। राज्यात कायदा आणि शांतता सुव्यवस्था आणि बंधुभाव कायम राखला गेला पाहिजे, कायम राहिला पाहिजे। कोणत्याही निमित्ताने समाजामध्ये वितुष्ट येता कामा नये ही आपली सगळ्यांची भावना आहे। चर्चेतून आणि योग्य भूमिकेतून आपण मार्ग काढू शकतो, प्रश्न सोडवू शकतो, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून आज देखील मी या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती वजा आवाहन देखील करू इच्छितो की आपण सगळ्यांनीच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था, शांतता, सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, ही आपण सगळ्यांनीच मिळून जबाबदारी घेतली पाहिजे। सरकार म्हणून या ठिकाणी आम्ही अतिशय या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहतोय आणि त्याची उदाहरणं देखील आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या समोर आहेत। मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सर्व समाज बांधव जे आहेत, सर्व जातीपाती जे आहेत, त्या माझ्यासाठी एक समानच आहेत। आमच्या सरकारसाठी देखील सर्वजण, सर्व जातीपाती, सर्व धर्मीय हे समान आहेत आणि त्यामध्ये कुठलाही आमच्या मनामध्ये भेदभाव कुणाच्याबद्दल नाही आहे। प्रत्येक समाज घटकाला राज्याच्या प्रगतीमध्ये त्याचा योग्य तो वाटा मिळाला पाहिजे अशी जशी समाजाची धारणा आहे तशी सरकारची देखील धारणा आहे आणि आपली देखील तशीच धारणा आहे। त्यामध्ये वेगळं मत कोणाचं असण्याचं काही आवश्यक कारण नाही। आज मराठा समाजाला प्रगतीसाठी आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे। ते आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे, हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि सरकार सर्व पातळींवर हा जो काही लढा देतोय हे देखील आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे। आणि आम्ही देखील अनेक सदस्य या सभागृहातले शेतकऱ्याची मुलं आहोत, कष्टकरी आहोत, काही गरीब कुटुंबातून, सर्वसाधारण कुटुंबातून आपण आलेलो आहोत। त्यामुळे या बहुसंख्य जो काही मराठा समाज आज शेतकरी म्हणून राबतोय, शेतकरी म्हणून जीवन जगतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची देखील आपल्या सगळ्यांना जाण आहे आणि म्हणून काल देखील आपण त्या विषयावर चर्चा केली। आपणही चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि या शेतकऱ्यांना देखील जे काही त्यांना संकट काळी आपण त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे ते सरकारने देखील कर्तव्य बजावलेलं आहे आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे कायदेशीर पद्धतीने काम करावं लागेल, ते आम्ही या ठिकाणी सरकार म्हणून करतोय। आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, अध्यक्ष महोदय, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर, सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न पेटला, काही ठिकाणी आंदोलनं सुरू झाली, काही ठिकाणी उपोषणं सुरू झाली, त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली। या बैठकीनंतर ज्यांनी उपोषण केलं होतं जरांगे पाटील, त्यांचं उपोषण देखील सोडवण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी आमचे सहकारी मंत्री आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर आपण पाहिलं की जी मागणी होती कुणबी प्रमाणपत्र, ज्या नोंदी आहेत कुणबी नोंदी, त्या कुणबी नोंदी जो आपला GR आहे, आपला कायदा आहे, आपला नियम आहे आणि ज्यांचे पुरावे मिळाले त्यांना जुन्या नोंदी ज्या आहेत त्या मिळाल्या, त्याला कोणाचाही विरोध असण्याचं काम नाही, विरोधही नाही आहे। कारण हा कायदा, हा नियम हा पूर्वीपासून आहे आणि 1967 पूर्वीच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडत असतील तर त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे। आणि म्हणून सभागृहात देखील सर्व सदस्यांनी तशीच एक समान भूमिका घेतली आणि मांडली देखील। आणि कुणबी दाखले देण्याबाबतचा जो काही GR जुना आहे, परंतु काही ठिकाणी ते दाखले दिले जात होते, काही ठिकाणी दाखले मिळत नव्हते आणि मग ते दाखले मिळावे म्हणून ती प्रक्रिया देखील आपण सुरू केली आणि त्या बाबतीमध्ये काही मतमतांतरे असू शकतात, परंतु मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की OBC किंवा अन्य
कुणाच्याही आम्ही वारंवार सांगतो की इतर कुणाचं काढून एका दुसऱ्या समाजाला द्यायचं अशी भावना भूमिका सरकारची बिलकुल नाही विजयराव. आणि म्हणून मगाशी म्हटलं आपण नव्हता ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा सरकारचा शब्द आहे, आमचा शब्द आहे, तो आम्ही पूर्ण करणार. मराठा समाजाची मागणी का आताच पुढे आलेली नाही, ही पूर्वीपासूनची मागणी आहे आणि ती आताच उचलून धरली असाही विषय नाही. 1902 साली छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची तरतूद केली आणि त्यात मराठा समाजाचाही अंतर्भाव केलेला होता. त्यानंतर 80च्या दशकापासून मराठा बांधव आपल्या हक्कासाठी आरक्षणासाठी झगडतोय, लढतोय. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्या काळात आंदोलन केलं आणि त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली, हे देखील आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून त्यानंतर आलेल्या सरकारने मराठा समाजासाठी आरक्षणासाठी काय केलं असा प्रश्न विचारून मी आता काही वाद निर्माण करू इच्छित नाही, किंबहुना त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. परंतु आज मी एवढंच सांगू इच्छितो की अण्णासाहेबांचं जे बलिदान आहे ते बलिदान जे आहे मराठा समाजासाठी व्यर्थ जाणार नाही, हा देखील या ठिकाणी आमचा शब्द आहे. आपलं मागासपण सिद्ध करण्यासाठी या समाजाला आज मोठा लढा द्यावा लागतोय. आंदोलनं करावी लागतात, उपोषणं करावी लागतात आणि आपण ते पाहतोय. शेतीत आणि सहकारात राबणाऱ्या मराठा समाजातून आजवर अनेक नेते लोकप्रतिनिधी सत्तेत आले, मोठेही झाले, नावारूपाला आले, पण त्यांना मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय देण्याची देखील मोठी संधी होती. पण दुर्दैवाने या नेत्यांना आपल्या समाजाचं मत कळलं, परंतु मन कळलं नाही का माहीत नाही, परंतु समाजाच्या भावना मराठा नेतृत्वाला कळल्या असत्या तर समाजाला यापूर्वीच न्याय मिळाला असता, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मंडल आयोगाच्या अहवालानंतर देखील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची सुवर्ण संधी होती, पण ते आता गेली. तो विषय इतिहास जमा झाला, त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. आणि म्हणून राजकारणातली काही लोक, काही नेते, काही लोकप्रतिनिधी म्हणजे मराठा समाज, संपूर्ण मराठा समाज होत नाही. आणि म्हणून बहुसंख्य मराठा समाज आजही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतोय. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या तो मागासलेला आहे. मराठा आरक्षणावरून एक मराठा लाख मराठाची हाक देत 56 क्रांती मोर्चे या राज्याने पाहिलेले आहेत आणि अतिशय शांततेने हे मोर्चे त्यावेळेस निघाले. त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि सगळं अतिशय शांततापूर्ण, जबाबदारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होतं. मात्र त्या शांततेमध्ये देखील एक आक्रोश होता, एक तळमळ होती आणि एक डागता देखील होती. हे आपणही पाहिलेलं आहे, मला ते सांगण्याची आवश्यकता नाही. तेव्हा खरं म्हणजे आज त्यावेळचे आंदोलनं, त्यावेळचे मोर्चे, त्यावेळची ती संख्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण त्यावेळेस देखील आपण पाहिलं की आपण सगळ्यांनीच एकमताने, सगळ्यांचं एकमत होतं आणि आपण या सर्वोच्च सभागृहातून आपल्याला आणि राज्यातील जनतेला मी मगाशी आवाहन केलंय आणि आताही सांगू इच्छितो की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ही भावना आपल्या सगळ्यांची आहे. इतर समाजाचा अधिकार न डावलता तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे, त्यावर त्यांचा जो नैसर्गिक हक्क आहे तो देखील या ठिकाणी डावलता कामा नये. ही भूमिका सरकारची आहे, आपल्या सगळ्यांची आहे. अन्य कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला
आरक्षण देण्यासंदर्भातली जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या काळात देखील मी राजकारण करू इच्छित नाही, परंतु ते मोर्चे निघाले, त्यालाही काही लोकांनी त्या काळात गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मूक मोर्चा होता, त्याला काही मुका मोर्चा म्हणून हिणवण्याचा देखील प्रयत्न त्या काळात झाला. ही वस्तुस्थिती आहे. कारण अतिशय शिस्तीने त्याचं सगळीकडे राज्यात नाही देशभरामध्ये त्या मोर्चांचं कौतुक झालं की आंदोलनाचं कौतुक झालं. लाखो लोक एकत्र येऊन देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कायदा सुव्यवस्था किंबहुना कुणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेऊन हे सगळे मोर्चे झालेले आहेत. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की या मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा कुणी घेता कामा नये आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा कुणी प्रयत्न करता कामा नये. हे जसं आमचं मत आहे तसं तुमचंही आहे. आणि म्हणून मुळामध्ये जे आरक्षण त्या काळामध्ये आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 16% आरक्षण दिलं, कायदा केला, भावना त्यांच्या लक्षात घेऊन आपण तो निर्णय घेतला. हायकोर्टमध्ये ते आपण टिकवलं, परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून यामध्ये त्या काळात देखील रद्द झाल्यानंतर आपण पाहिलं त्यामध्ये नंतर देखील आंदोलनं झाली. गेल्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी देखील आझाद मैदानवर आमरण उपोषण केलं. त्यांच्याशी चर्चेला मी गेलो होतो. माझ्याबरोबर काही मंत्री होते. तेव्हा काय मी मुख्यमंत्री नव्हतो, मंत्री म्हणूनच आम्ही गेलो होतो, नगर विकास मंत्री होतो. आणि मराठा आरक्षणासाठी जे जे काही करता येईल ते करू असा शब्द देखील त्यांना आम्ही त्यावेळेस दिला होता. आणि तो शब्द आता पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे. सत्तेवर आल्यानंतर लगेच ऑगस्ट 2022 मध्ये विधिमंडळ अधिवेशनात अधिसंख्य पदांची निर्मिती जी आहे ती निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आपण कायदा केला. 21 सप्टेंबर 2022 रोजी GR काढून अध्यक्ष महोदय त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली. त्यावेळेस देखील आपण जे सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या. परंतु ते मागच्या सरकारमध्ये तो निर्णय घेतला गेला नव्हता. परंतु सरकार आमचं आल्यानंतर आम्ही जवळपास 1553 जणांना त्याचबरोबर 2000 विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये रुजू करून घेतलं. एकूण 4053 जणांना शासकीय सेवेमध्ये आम्ही त्या काळात सामावून घेतलं. ही मोठी गोष्ट आहे. अधिसंख्य पदं आणि त्यांची अपेक्षा होती. अशोकरावांना माहीत आहे तो विषय. आणि जे आमचे ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत दादा च्या अध्यक्षतेखाली 4 ऑक्टोबर 2022 रोजी मराठा आरक्षण आपली जी काय मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून या समितीने आपलं काम देखील सुरू केलं. मराठा आरक्षण व इतर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला आम्ही दिले. आणि 5 डिसेंबर 2022 रोजी या मंत्रिमंडळ उपसमितीला मदत करण्यासाठी विशेष सल्लागार समितीची देखील आपण स्थापना केली. त्यामध्ये आपले प्रवीण दरेकर, भरत गोगावले, योगेश कदम, नरेंद्र पाटील यांचा देखील समावेश त्यामध्ये केला. हे मी आवर्जून सांगू इच्छितो की या 2-2.5 महिन्यात शासनाने एकतर्फी निर्णय घेतलेले नाहीत, तर सर्व पक्ष संघटना यांना सुद्धा मराठा समाजासाठीचे निर्णय घेताना विश्वासात घेतलेला आहे. माझ्या अध्यक्षतेखाली जवळपास अध्यक्ष महोदय 10 बैठका झाल्या. आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री होते. उपसमितीच्या 12 बैठका झाल्या. दादा बरोबर आहे ना. आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 2 बैठका, सल्लागार मंडळाच्या 7, अशा एकूण 30 बैठका या काळामध्ये घेतल्या गेल्या. सर्व पक्षीय बैठका देखील घेतल्या. त्या बैठकीमध्ये देखील अनेक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी होते. पवारसाहेब देखील आले होते. आणि मनोज जरंगे पाटील यांनी जालन्यातल्या अंतरवाली येथे उपोषण सुरू केलं. मी मगाशी म्हटलं त्याला त्या बाबतीमध्ये की
उपोषण सोडवण्यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले. काही आपले तज्ज्ञ लोक होते, त्यांनाही आम्ही पाठवलं. आणि शेवटी आज लोकभावना लक्षात घेऊन सरकार कुठेही आपला इगो किंवा ताठर भूमिका सरकारने कधीच घेतली नाही. सरकारने गिरीश महाजन इकडे आहेत आणि शासन प्रामाणिकपणे नेहमी प्रत्येक म्हणजे मराठा समाजात नाही, ओबीसी समाजाचे आंदोलन जिकडे होती, धनगर समाजाचे आंदोलन जिकडे होती, आपले आदिवासी समाज काही ठिकाणी होता, टोकरे कोळी समाजाचे आंदोलन होती. तर या ठिकाणी आमचे मंत्री स्वतः या ठिकाणी जाऊन त्यांची उपोषण सोडवण्याचं काम केलं. तेव्हा कुठेही असं मनामध्ये आम्ही कशाला जायचं ही भूमिका कधी ठेवली नाही. फेब्रुवारी 2023 मध्ये मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांची जी काही भूमिका स्पष्ट केली, त्यामध्ये मग आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्रांची मागणी ऐरणीवर आली. 7 सप्टेंबर 2023 रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली. मराठवाड्यातील मराठा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र नोंदी पाहून देण्याची कार्यपद्धती आपण निश्चित केली. तज्ञ समितीची नियुक्ती केली. निजामकालीन पुरावे असतील, वंशावळी असतील, शैक्षणिक पुरावे असतील, महसुली पुरावे असतील, निजामकालीन करार असतील, त्यावेळच्या सनदी असतील, राष्ट्रीय दस्तावेज या पुराव्यांची तपासणी कशी करायची हे या समितीने एक कार्यपद्धती ठरवली. आणि त्या शिंदे समितीस सादर करण्यात आलेले जे आपलं 12 विभागांचे पुरावे 1967 चा जो कायदा 2004 चा कायदा, त्यामध्ये कुठल्याही मूळ धोरणात मूळ कायद्यामध्ये बदल न करता, GR मध्ये काही बदल न करता त्यामध्ये ग्राह्य असे दस्तावेज तपासण्याची सुरुवात झाली. आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खासरा पत्रक, पाहणी पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर, गावाची खाणेसुमारी, सातबारा, जन्ममृत्यू नोंदवही असे अनेक जे पुरावे आहेत, ज्या ज्या पुराव्यामध्ये जातीचा उल्लेख केला जातो ते पुरावे तपासण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि यामध्ये सर्वात म्हणजे तपासणी झाल्यानंतर जे 1967 पूर्वीचे ज्या नोंदी आहेत त्या तपासण्याचं काम केलं. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व जे पुरावे आहेत, ही सर्व कागदपत्र आहेत, ही आपण पब्लिक डोमेनवर ठेवायला देखील सांगितले. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा कायदा शासनाने 2000 मध्ये केला आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत जी व्यक्ती जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल ती व्यक्ती त्या जातीचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अर्जदाराची आहे. कलम 8 प्रमाणे एखाद्या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र प्राप्त केल्यास आणि तसे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीचे ते प्रमाणपत्र रद्द केले जातं आणि त्याने घेतलेले सर्व लाभ काढून घेण्यात येतात. कलम 10 प्रमाणे ज्या व्यक्तीने बोगस प्रमाणपत्र घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाते. यासाठी 6 महिने ते 2 वर्ष सश्रम कारावास अथवा दंडाची देखील तरतूद त्यामध्ये कलम 11 प्रमाणे केलेली आहे. या कायद्याअंतर्गत केलेला अपराध हा दखलपात्र व अजामीन पात्र देखील आहे. त्यामुळे ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने हेतू पुरस्पर जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्यास त्यालाही 6 महिने ते 2 वर्ष सश्रम कारावास अथवा त्याला दंडाची शिक्षा होऊ शकते. कलम 13 प्रमाणे. त्यामुळे कुणबी लिहिलं आणि प्रमाणपत्र दिलं एवढं तसं सोपं नाही हे मी आपल्याला सभागृहाला मुद्दाम सांगू इच्छितो. त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, मनामध्ये संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही, मनामध्ये शंका ठेवण्याची आवश्यकता नाही. सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार कागदपत्रांची सखोल तपासणी करून कुणबी नोंदी आढळतात त्याला कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल हे मी या ठिकाणी अतिशय खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो.
अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी याचं पालन केलं जात आहे, तशा प्रकारच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत. हा दाखला चुकीचा दिल्यावर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर काय कारवाई होते ते आपण मी वरती सांगितलंय. आणि जो पात्र आहे त्याला दाखला सुलभपणे मिळाला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे. जो हकदार आहे अशा प्रकारचे निर्देश आपण त्यांना दिलेले आहे. समितीची व्याप्ती जी आहे ती आपण मराठवाड्याबरोबर इतरही जिल्ह्यामध्ये वाढवली होती. पुराव्यांच्या तपासण्या सुरू झाल्या. काही पुरावे अध्यक्ष महोदय मोडी लिपी, उर्दूमध्ये, काही फारसी लिपीमध्ये अशा प्रकारचे पुरावे सापडले. काही जीर्ण झालेले पुरावे सापडले. त्यानंतर त्याचं भाषांतर देखील करण्याची सुरुवात झाली. या सगळ्या कालावधीमध्ये मी स्वतः आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील वारंवार विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील यांच्याशी सातत्याने संपर्कात होते. त्यांना सूचना आम्ही दिल्या होत्या आणि त्यामुळे समितीच्या समन्वयासाठी राज्यभरामध्ये 1858 कक्ष देखील स्थापन केले होते. आणि न्यायमूर्ती शिंदे समितीचा पहिला अहवाल अध्यक्ष महोदय 31 ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाने स्वीकारला. दुसरा अहवाल समितीने काल आम्हाला सादर केलेला आहे. हा जवळपास 407 पानांचा अहवाल आहे. हा अहवाल विधी व न्याय विभागाला छाननी आणि विश्लेषणासाठी त्याचं स्क्रुटिनी करायला, ॲनालिसिस करायला पाठवत आहोत आणि त्यानंतर त्यांच्या अभिप्रायानंतर मंत्रिमंडळासमोर तो ठेवण्यात येईल. आणि त्यामुळे मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी ज्या आहेत या काही सध्याच्या तेलंगणा सरकारकडे डिजिटल स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. त्या देखील तपासल्या जातील. आता इथं विरोधी पक्ष नेते आहेत, अशोकराव आहेत, बाळासाहेब आहेत, आता विजयराव आहेत, आता तिकडे आपलं सरकार आहे. आपल्याला त्यांची मदत होईल आणि जे काही गोष्टी आपल्याला आहेत त्याला देखील सहकार्य मिळेल. आपण देखील तेलंगणा सरकारला पत्र लिहिलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, न्यायमूर्ती शिंदे यांच्या अहवालातील शिफारसीनुसार या ठिकाणी ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रमाणपत्र वेबसाईटवर अपलोड केली जात आहेत. म्हणजे अतिशय ट्रान्सपरंट आपण ती सिस्टीम ठेवलेली आहे. कुणालाही बघता येईल. त्याच्यामध्ये असंही कुणाला वाटलं बाबा यांनी जातीचा दाखला खोटा केला आहे त्याच्यावर तक्रार करण्याचे देखील अधिकार त्या कायद्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीने मराठवाड्यात आणि इतरही जिल्ह्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे बऱ्यापैकी नोंदी देखील सापडत आहेत. ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांचा हक्क जो आहे कुठेही डावलला जाणार नाही. पण खोटं प्रमाणपत्र कुणालाही घेण्याचा अधिकार नाही, तो दिला जाणार नाही. जर पात्र व्यक्तींवर कुणी अन्याय करत असेल तर देखील अध्यक्ष महोदय संबंधित अधिकाऱ्यांवर संबंधितांवर कारवाई देखील केली जाईल. तसेच हे दाखले देण्याच्या प्रक्रियेत जर कुठं गैरव्यवहार जर आपल्याला पाहायला मिळाला, पात्र नसतानाही दाखले देण्याचे प्रकार कुठे निदर्शनास आले तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल. कारण JR आपला आहे जुना, परंतु काही भागामध्ये ते मिळत होते दाखले, परंतु काही भागामध्ये ते दाखले मिळत नव्हते. त्यासाठी लोकांना चक्रा मारायला लागत होतं, वन भटकावं लागत होतं. आणि म्हणून शासनाने पुढाकार घेऊन या ठिकाणी हे समिती नेमली आणि त्यामध्ये काही बऱ्याच लोकांना यामध्ये त्याचा लाभ झालेला आहे. सर्व समाज घटकांसाठी असलेल्या संस्थांच्या कार्यक्रम आणि योजनांमध्ये समानता असली पाहिजे अशी अनेक सदस्यांची भावना होती. आणि म्हणून सर्वांना समान न्याय मिळेल या दृष्टीने अध्यक्ष महोदय बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI, अमृत या संस्थांच्या कार्यक्रम योजनांमध्ये एक समानता आणण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारने घेतलेला आहे. आणि अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती याबाबत नियोजन करते आहे. प्रत्येक संस्था त्यांचा वार्षिक कृती आराखडा तयार करून तो समितीसमोर
मान्यतेसाठी ठेवेल। या संस्था विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत। त्याचप्रमाणे फेलोशिप, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा तयारी, पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षण, कौशल्य विकास, संशोधन आणि प्रशिक्षण, वसतिगृहामध्ये प्रवेश, न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयं आधार अशा वेगवेगळ्या योजना या ठिकाणी राबवण्यात येत आहेत। PhD फेलोशिप योजनेत बार्टी, सारथी आणि महाज्योतीमध्ये प्रत्येकी 200 विद्यार्थी तर TRTI मध्ये 100 विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे। सारथी वाढवायचे ना, सारथीसाठी 300 कोटी रुपये तर बार्टीसाठी 300 कोटी रुपये, महाज्योतीसाठी 533 कोटी रुपये निधी आतापर्यंत दिला आहे। UPSC MPSC स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, परदेश शिष्यवृत्ती, स्वाधार, स्वयं निर्वाह भत्ता या सर्व योजनांचा लाभ अध्यक्ष महोदय समान न्याय यांना मिळेल आणि असा सरकारने निर्णय घेतलेला आहे। हे कोणामध्ये काही भेदभाव करण्याचं काम सरकार करत नाही। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हे शासनाचं कर्तव्य आहे, सर्वोच्च उद्दिष्ट आहे। पण त्याशिवाय या समाजातील युवकांना सक्षम करणं, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, त्यांना रोजगार, स्वयंरोजगार मिळेल हे पाहणं, यासाठी आम्ही तातडीने पावलं उचलली। सारथी संस्थेमार्फत PhDच्या फेलोशिप योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या 2109 विद्यार्थ्यांना 97 कोटी वितरित केले। सारथीकडून प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांची राज्य आणि केंद्रीय सेवामध्ये निवड झाली। त्यात UPSC द्वारे 51 विद्यार्थी निवडले गेले, त्यात 12 IAS झाले, 18 IPS झाले, 8 IRS झाले, 1 विद्यार्थी भारतीय विदेश सेवेत निवडला, 2 विद्यार्थी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये आणि 10 विद्यार्थी इतर केंद्रीय सेवेमध्ये निवडले गेले। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा परीक्षांद्वारे क्लास 1 आणि क्लास 2 पदांवर गेल्या वर्षी 304 विद्यार्थ्यांची निवड झाली। सोलापूरच्या मसला खुर्द येथील शशिकांत नरवडे या एका बस कंडक्टरचा मुलगा IFS झाला, तर नगर जिल्ह्यातला मंगेश खिल्लारी हा तरुण IPS झाला। चालू वर्षामध्ये सारथीचे 1067 विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून उत्तीर्ण झाले। UPSC साठी दिल्ली आणि पुण्यात 500 विद्यार्थी सारथीकडून प्रशिक्षण घेत आहेत। 17 विद्यार्थी IBPS मध्ये उत्तीर्ण झाले असून यामध्ये काही जण स्टेट बँकेत देखील कामावर लागले, रुजू झाले। अशा अनेक सक्सेस स्टोरी आहेत ज्या इतरांना देखील प्रेरणादायी ठरू शकतात। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मराठा समाजाच्या 75 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ दिला असून त्यासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। मागील वर्षी 32,539 विद्यार्थ्यांना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीद्वारे 31 कोटी रुपये वितरित केले। या वर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी मंजूर केले आहेत। आणि म्हणून सारथी मार्फत 35,726 विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। शेतकरी भावात काय काय आपण केलंय मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी मार्फत सुरू केलेलं आहे। सारथी संस्थेचं पुणे येथील मुख्यालय, इमारत आणि 6 विभागीय कार्यालय आणि लातूर व कोल्हापूर येथील उपकेंद्र आणि 500 मुलं आणि 500 मुलींच्या वसतिगृह अभ्यासिकेसाठी विनामूल्य जमीन उपलब्ध करून दिली। तसेच बांधकामासाठी देखील या सर्व कामासाठी 1024 कोटी मंजूर केले आहेत। अध्यक्ष महोदय, सारथीला 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेअंतर्गत 3,79,373 विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता रुपये 1293 कोटी वितरित केला आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेप्रमाणे निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्याचा देखील निर्णय घेतला। त्यानुसार प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष 60,000, महानगराच्या ठिकाणी 51,000, विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 43,000, जिल्ह्याच्या ठिकाणी आणि
38,000 रुपये तालुक्याच्या ठिकाणी निर्वाह भत्ता दिला जातोय। विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे वितरित हे सर्व करण्यात येणार आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आजपर्यंत 17,54,494 विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी देखील आपण मदत केलेली आहे। अध्यक्ष महोदय, अण्णासाहेब पाटील मागास आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील 72,144 जणांना 5,380 कोटी बँकेतून कर्ज मंजूर झालं आणि त्यावरील बँकेतून कर्ज मंजूर झालं त्यावरचं व्याज जे आहे 592 कोटी, जो व्याजाचा परतावा तो शासनाने जबाबदारी घेतलेली आहे। महामंडळाकडून 35 गट प्रकल्पांना 3,35,00,000 रुपये कर्ज वितरित केलंय। सारथी आणि महामंडळाच्या विविध योजनांमधून अनेक उद्योजक देखील घडलेले आहेत आणि म्हणून त्या फक्त नोकऱ्या मागणारे हात होऊ नका, नोकऱ्या देणारे हात व्हा, असं आमचे बाळासाहेब सांगायचे आणि त्याप्रमाणे अनेक लोक या ठिकाणी उद्योजक देखील झालेले आहेत आणि म्हणूनच मराठा समाजातल्या शेतकरी मुलांना देखील शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर आपण जे यंत्रसामुग्री आहे, ट्रॅक्टर, मी त्याच्या डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु महामंडळाने देखील या कंपन्यांसोबत MOU केलाय आणि या तरुणांना देखील उद्योगामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी होतंय। अध्यक्ष महोदय, आपण मराठा समाजाबरोबर OBC समाजासाठी देखील अनेक योजना केल्यात, त्या मी जास्त विस्तृतपणे या ठिकाणी सांगत नाही, परंतु राज्यातले इतर मागासवर्गीय OBC साठी जिल्हानिहाय 72 पैकी 52 वसतिगृह महिनाभरात सुरू होतात। भुजबळ साहेब त्या बैठकीमध्ये होते परवा आणि प्रति जिल्हा 100 मुली व 100 मुलं असे 7,200 10वी नंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अध्यक्ष महोदय लाभ होणार आहे। राज्यातील OBC प्रवर्गासाठी मोदी आवास योजना, हे काय तेच तुम्हाला सांगतो ना, समानता आवास योजना, घरकुल, हे बघा 10 लाख घरं 3 वर्षामध्ये बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय OBC प्रवर्गासाठी। राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या OBC VJNT आणि SBC विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आपण सुरू करण्यात आलेली आहे। योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता म्हणून वर्षाला विजयराव 38 ते 60,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिलं जातं। वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात 600 प्रमाणे 21,600 विद्यार्थ्यांसाठी योजना राबवण्यात येते आहे। त्यासाठी लागणाऱ्या 100 कोटी रुपयांच्या खर्चास देखील शासनाने मान्यता दिली आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व भोजन निर्वाह भत्ता म्हणून वर्षाला विजयराव 60,000 रुपये देण्यात येत आहेत। महसुली विभागीय शहरामध्ये क वर्ग महापालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 51,000 रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणच्या शहरात विद्यार्थ्यांना 43,000 रुपये, तुम्ही समानता म्हणता नाही, तालुक्याच्या ठिकाणी 38,000 रुपये सारखं आहे। OBC प्रवर्गातील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी नवीन आधार योजना तयार करण्यात येते आहे। अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येणार आहे। OBC VJNT आणि या प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी संख्येत 50 संख्येमध्ये 50 वरून 75 संख्या वाढवलेली आहे आणि हा निर्णय आपण घेतलेला आहे। सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत 3 ते 4 पटीने वाढ केलेली आहे। OBC महामंडळासाठी 20% बीज भांडवल, थेट कर्ज योजनेसाठी 5 कोटीची तरतूद, विविध राज्य आणि राष्ट्रीय महामंडळाच्या योजनात 35,938 लाभार्थ्यांनी 204 कोटी 68 लाख कर्ज वाटप त्यांना आपण केले आहे। 400 रेकॉर्ड आतापर्यंत 496 अरे
विरोधी पक्ष नेते जे चांगलं केलंय त्याला चांगलं कधी बोलणार की नाही? आणि 496 लाभार्थ्यांना 1,64,00,000 व्याज परतावा देखील केलेला आपण व्याज परतावा देखील केलाय. संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या दोन्हीसाठी प्रत्येकी 50 कोटी भाग भांडवल देखील मंजूर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर ही स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील समाज घटकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी महाज्योती काम करते आहे. महाज्योतीतर्फे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 13,000 विद्यावेतन देण्यात येते, तर 18,000 ते 12,000 इतका आकस्मिक निधी देखील देण्यात येतो. दिल्ली तसेच पुणे येथे UPSC, MPSC, सेट नेट, मिलिटरी भरती, MBAचं प्रशिक्षण देखील देण्यात येतं. अध्यक्ष महोदय, PhD ला पाठवायचे आहेत असे 6,000 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. विजयराव, UPSC साठी 50,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला अर्थसहाय्य करते, तर मुलाखतीकरिता 25,000 रुपये प्रति विद्यार्थी अर्थसहाय्य या ठिकाणी केलं जातं. UPSC मध्ये आतापर्यंत 34 विद्यार्थी यशस्वी झालेत. IAS, IPS, IRS मध्ये देखील या ठिकाणी MPSC मध्ये देखील 131 विद्यार्थी राज्यात विविध पदांवर काम करत आहेत. आपल्या OBC प्रवर्गातील केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध परीक्षांमध्ये 566 उमेदवार यशस्वी झालेले आहेत. PhD करता एकूण 5 वर्षासाठी महाज्योती मार्फत अर्थसहाय्य करण्यात येतं. यात प्रत्येक विद्यार्थ्याला 5 वर्षासाठी 29,68,000 इतकं अर्थसहाय्य करण्यात येतं. एकूण 1884 विद्यार्थ्यांना विजयराव महाज्योती लाभ देते. 148 विद्यार्थ्यांनी त्यांची PhD वेळेत पूर्ण केलेली आहे. OBC, VJNT, SBC विद्यार्थ्यांना देखील उच्च दर्जाचं कौशल्य विकास प्रशिक्षण देखील देण्यात येतं. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारची कंपनी असलेल्या इंडो जर्मन टूल रूम, सिपेट आणि विविध सेक्टर स्किल काउन्सिल मार्फत हे प्रशिक्षण दिले जातं. सन 2022-23 मध्ये महाज्योतीने 6,875 उमेदवारांना प्रशिक्षण दिलं. त्यातील 6,235 उमेदवारांना रोजगाराची संधी मिळाली. विजयराव, यावर्षी 19,664 उमेदवारांचं प्रशिक्षण सुरू आहे. आपण मगाशी म्हणालात विद्यार्थ्यांची संख्या. महाज्योतीने छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक या विभागामध्ये प्रादेशिक कार्यालय सुरू केलेली आहेत. नागपूर येथील देखील महाज्योतीचं मुख्यालय, इमारत व सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभारण्याकरता देखील मान्यता देण्याची कारवाई सुरू आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी थोडक्यामध्ये मी या धनगर समाजासाठी देखील 140 कोटींची तरतूद केली आहे. सरकारने धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 5,500 विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यात येते. 16,350 विद्यार्थ्यांना आज लाभ मिळतोय आणि धनगर समाजासाठी 10,000 घरकुलं देखील सरकारने बांधण्याचा निर्णय घेतलाय. 2,888 लाभार्थ्यांना लाभ देखील दिलेला आहे. 25,000 घरकुल नव्याने आपण बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे. धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर व अमरावती या महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी प्रत्येकी 100 विद्यार्थी, 100 विद्यार्थिनी क्षमतेचे प्रत्येकी 6 वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या वसतिगृहासाठी रुपये 43 कोटी 52 लाख किमतीस देखील मान्यता दिलेली आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजना आपण सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना यासाठी भरीव अर्थसहाय्य देखील दिलं जातं आहे. धनगर समाजासाठी न्यूक्लियस बजेट योजना आपण राबवत आहोत. यंदासाठी 10 कोटी निधीची तरतूद देखील केलेली आहे. केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत धनगर समाजातील नवउद्योजक महिलांच्या
15% कर्जाची रक्कम शासन भरत आहे आणि म्हणून धनगर समाजासाठी कृषी व पदुम विभागाच्या विविध योजनांचा देखील त्यांना लाभ देण्यात येतोय। स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलत देण्याची योजना देखील राबवण्यात येते आहे। 11 कोटी 9 लाख तरतूद पुरवणी मागणीद्वारे देखील पुरवणी मागण्यात आपण केलेली आहे। धनगर समाजाच्या उन्नतीकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांचे संनियंत्रण करण्यासाठी एक शक्ती प्रदत्त समिती देखील स्थापन आपण केलेली आहे अध्यक्ष महोदय। आणि परवा झालेल्या